सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलंय. सो आपण एक काम करूयात, जेवणाची ऑर्डर तर दिलेली आहे पण थोडंसं आपण म्हणतो एक स्टार्टर आपण सुरू करूयात. सो एक गेम खेळणार आहे मी छोटासा त्यांच्याबरोबर तुमच्याबरोबर. त्याला मी नाव दिलं आहे फटाफट शॉट्स. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही सिच्युएशन देईन, त्याच्यानुसार जर तुम्ही ती सिच्युएशन केली असेल तर तो शॉट तुम्ही प्यायचा आहे. अक्षय भाऊ पुन्हा एकदा तुमची मदत लागणार आहे, शॉट घेऊन या. ओके, सो तुमच्या दोघींच्या पुढे मी हे 6 शॉट ठेवलेले आहेत. आता मी तुम्हाला काही सिच्युएशन सांगेन. त्या सिच्युएशन केल्या असतील तो शॉट प्यायचा आहे आणि तुम्ही काय ती सिच्युएशन केली होती हे अनफिल्टर्ड सांगायची. ओके, नोबडी इज गोइंग टू जज यू. सो रेडी? सगळ्यात पहिला म्हणजे दुसऱ्याच्या टेबलवरची डिश बघून तुम्ही ऑर्डर केली होती. ऑलवेज नाही पण येस. तेजस्विनी तो शॉट आहे, तो शॉट सारखा प्यायचा असतो. अरे याच्यात खूप शुगर आहे. अरे माझं वजन वाढेल यार. ऑलरेडी एक बघ वाढलेलं आहे, त्याच्यात अजून. हे बघ, फूड कुटुंबाला येताना असं वजन बिजन वाढलंय असं सांगायचं नसतं. यायचं 2 किलो वजन वाढवायचं आणि जायचं. टेल मी द सिच्युएशन. कधी केलं होतं ऑर्डर? मला नेहमीच असं होतं की मी कोणाची टेबलवरची डिश बघितली की मला तीच खावीशी वाटते. मला नेहमी असं नाही होत, पण स्पेसिफिकली काही ठिकाणी गेल्यानंतर काहीतरी ज्या ठिकाणचं आपल्याला माहित नसेल आणि समोर कोणाच्या तरी ताटात काहीतरी इंटरेस्टिंग दिसलं की मग असं होतं की त्यांना बोलवून की ते काय खातायत, मग ते पण ते आणा असं. कारण बिकॉज इट्स द क्युरिओसिटी ना, की जनरली असं होतं की अननोन रेस्टॉरंट्स मध्ये गेलो की त्यांच्या मेन्यू मध्ये काय काय अवेलेबल आहे त्याचा चेहरा मोहरा आपल्याला माहित नसतो. आणि जोपर्यंत ते डोळ्याला दिसत नाही तोपर्यंत कळत नाही की हे आपल्याला हवंय. सो आणि कारण हल्ली सगळ्या रेस्टॉरंट्स मध्ये खाली त्याचं डिस्क्रिप्शन असतं आणि वरती नावं वेगळीच असतात. तर मग प्रेझेंटेशन आणि खूप मॅटर करतं. ते मॅटर करतं. त्यामुळे मग ते दिसल्यानंतर असं वाटतं की हे पाहिजे, तर मग ती मागवा असं झालं. स्पेशली भूक लागली असेल तर जास्त होतं. भूक लागली की जास्त होतं. ओके, सेकंड सिच्युएशन. लहानपणी एखादा आयटम कधी चोरून खाल्लाय का? म्हणजे ऑलवेज नाही. पुन्हा नाही, चोरून फार गुडगल आहे यार ही पुन्हा. येस तेजस्विनी. ऑलवेज म्हणजे आमच्या घरामध्ये थंडीमध्ये तुपातली खारीक नावाची गोष्ट बनायची. अरे भाई, काय विषय काढला. प्लीज सांग त्याची रेसिपी. सो माझे वडील खारीक जी असते आपली ती कापून त्याच्यामध्ये जनरली सगळे ड्रायफ्रुट्स, खडी साखर, विरघळलेलं तूप, असं खसखस, थोडंसं जायफळ, असं सगळं त्याच्यामध्ये घालायचे. आणि ते थंडीमध्ये आम्हाला 1च चमचा अलाउड होता. ऑफकोर्स, कारण ते हेवी असणार ना खूप. येस, म्हणजे पोटाला सुद्धा हेवी आणि आम्ही लहान होतो तेव्हा ऑब्व्हियसली. पण तो 1च चमचा दर थंडीमध्ये रोजच्या रोज खायचा असं आम्हाला सांगितलं गेलं. पण मी ते डबा एक तर वरती ठेवायचे ते, कारण त्यांना माहिती होतं की कसे उपद्व्यापी आहेत आपल्या दोन्ही मुली. तर मग तरी पण डब्यावरती चढून, कारण खाली सगळे मोठे मोठे हेवी डबे असायचे गव्हाच्या पिठाचे, तांदूळाचे किंवा असे, त्याच्यावरती चढून मग वरती हात टाकून तो डबा काढून गपचूप त्याच्यातले आणखी 2 चमचे खाऊन परत बंद करून वरती ठेवायचे. सो मी हे घरातच खूप वेळेला असं. मला असं वाटतं की ह्या एपिसोड नंतर मी एक जनहित याचिका दाखल करायला पाहिजे तेजस्विनी पंडितच्या नावावरती. कारण असे अनेक पदार्थ आहेत की जे मी तेजस्विनीला मागं लागले की तेजू प्लीज हे कर पदार्थ. आणि आय थिंक तुपातली खारीक हा त्याच्यातला एक आयटम आहे. सलरी पर्यंत तिने मला खायला घातलाय. एक तिची पावट्याची भाजी मला खायची आहे. अशी खूप गोष्टी आहेत. ती खूप भारी खूप आहे पण. अरे ती फार कमाल. आणि असं बेसिक मध्ये जातं आणि एकदम फटकिनी. शिरा काय कमाल करते तेजू शिरा. अमेझिंग. जाऊयात पुढच्या सिच्युएशनकडे. पुढची सिच्युएशन पुन्हा एकदा लहानपणीशी रिलेटेड आहे की कधी तुमच्या डब्यातली न आवडणारी भाजी एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला चिपकवली आहे का, की त्याला बळजबरी खायला घातली आहे का? या बात पिओ पिओ पिओ. पुन्हा तुझ्याकडनं पाहिजे की कोणती भाजी होती आणि कोणाला खपवलीस? हे बघ, मला लहानपणी हिरव्या भाज्या बिलकुल नाही आवडायच्या खायला. आता ऑब्व्हियसली आता कळतं म्हणून आपण आधी ते खातो. पण लहानपणी मला मेथीची भाजी, पालकची भाजी आणि आई कशी बनवायची भाजी, छान लसूण घालून आणि हिरवी मिरची घालून एकदम सगळे सत्व मिळालं पाहिजे अशी भाजी बनवायची, पौष्टिक. आणि मला लहानपणी पौष्टिक काहीच आवडायचं नाही. सो मी मेथी किंवा पालक असली माझ्या डब्यामध्ये की मी माझ्या मैत्रिणीला खाऊ घालायची आणि घरी गेल्यानंतर खाली डबा मम्मीला दाखवायची. आज त्या मैत्रिणीची तुला जाहीर माफी मागायची असेल तर? हो. एनी स्पेसिफिक मैत्रीण होती का की तिला तू हे खायला घालायची? पल्लवी नावाची मैत्रीण होती माझी.
सो पल्लवीला सांग, स्कूलमध्ये पल्लवी सॉरी तुला खूप हिरव्या भाज्या खाऊ घातल्या. त्याची तुझा काय किस्सा? सो माझ्या घरी जसं तुला माहिती आहे, पण प्रेक्षकांना सुद्धा एव्हाना माहिती झालं असेल की माझ्या घरी आई घरी नसायची लहानपणी. ती नाटकाच्या दौऱ्यानिमित्त किंवा चित्रपटाच्या शूटिंग निमित्त बाहेर असायची. माझे वडील यांनी आम्हाला मोठं केलं, पण वडिलांना सकाळी एवढा वेळ व्हायचा नाही आमच्यासाठी. तर डब्यात पटकन काय द्यायचं, तर ब्रेडला बटर लावायचं आणि त्याच्यावरती साखर घालून ते आम्हाला द्यायचे. बर, आता मला हे प्रकारच म्हणजे मला हा आवडायचाच नाही प्रकार. मला हा आवडायचाच नाही. आणि माझ्या स्कूलमध्ये समहाव माझे जे मित्र होते त्यांच्या घरी ना थोडंसं असं गोडूस जेवण बनायचं आणि कदाचित ब्राह्मणी आपण असं म्हणू शकतो, चिंच गुळवालं. आणि मला प्रचंड फॅसिनेशन होतं त्याचं लहानपणी. तर मग आणि त्यांना काय होतं, त्यांच्यासाठी बटर ब्रेड आणि हे थोडंसं काइंड ऑफ फॅन्सी काहीतरी होतं. आणि मला फॅन्सीमध्ये इंटरेस्टच नव्हता. मला तेच पाहिजे होतं घरचं चिंच गुळवालं जेवण. तर मग मी कायम माझ्या फ्रेंड्स बरोबर तो डब्बा एक्सचेंज करायचा की तुझा मला दे, माझा तुला घे, असं म्हणून. दॅट्स हाऊ वी हॅव डन. म्हणजे तुला तसं सॉरी म्हणण्यासारखं, कारण यू यूज्ड टू ट्रेड. म्हणजे बार्टर होतं ते. जाऊयात पुढच्या सिच्युएशन कडे. पुढची सिच्युएशन अशी आहे की कधी एखाद्या फंक्शनला गेला, एखाद्या कार्यक्रमाला घातला आणि तुम्हाला न आवडणारा पदार्थ लोकांनी आग्रह करून करून तुम्हाला खायला घातला आणि तुम्ही तो खाल्लाय, असं काही कधी झालंय? व्हेरी गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट सिच्युएशन आहे की आता तुमच्या दोघी जेव्हा तुम्ही मोठ्या झालात आणि एखादा पदार्थ अरे ही चांगलं करते असं म्हणून हे आलं, पण एखाद दिवशी तो जमला नाही आणि तुम्ही बाहेरनं आणून हे मी केलंय असं कधी खपवलंय का? नाही. आपण खूपच खूप सिन्सिअर बोली आहात. डायटिशियनशी खोटं बोललं तिला? हो. माय गॉड. पिओ पिओ पिओ. सो आता दोघींच्याही जे रिस्पेक्टिव्ह डायटिशियन आहेत त्यांनी जरा कॅमेरा जरा झूम करा, बोला. मला पण काय काय खाल्लं होतं आणि काय सांगितलं होतं डायटिशियनला? एनी स्पेसिफिक आयटम आठवतंय की बाबा मटणच खाल्लंय, नाही तर काय? मला असं वाटतं की असं काही स्पेसिफिकली नाहीये. जनरली यू चीट ऑन गोड. हा. पण माझं गोडाच्या बाबतीतलं नाहीये. माझं इन जनरलच असं आहे की बाकी सगळे खातायत ना, ब्रेड खातायत किंवा मी तशी ब्रेडची फॅन नाहीये, पण राईसची मी खूप मोठी फॅन आहे, खूप मोठी. म्हणजे मला अनेक डायटिशियनने सांगितलं की भात सोडून द्या किंवा मला सांगितलं चहा सोडून द्या, की मी डायटिशियन बदलते पण डाएट नाही बदलत. एक्झॅक्टली. मी पण संध्याकाळचे कार्ब्स मला डायटिशियनने सांगितलं होतं की नाही खायचे, पण मी तिला म्हटलं मला पोळी आणि भाजी हे कंपल्सरी रात्री पाहिजे किंवा भात आणि भाजी. विदाऊट कार्ब्स मी नाही राहू शकत. मला असं वाटतं की एक मराठी लोकांना किंवा महाराष्ट्रीयन्सला ना भात वरती म्हणजे वरण भात हे इतकं कम्फर्ट फूड आहे ना की ह्याला पर्याय काहीतरी डायटिशियननीच शोधला पाहिजे असं मला वाटतं. की हे सोडून हे तुमच्या डाएटमध्ये कंपल्सरी ठेवतो आम्ही, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सगळीकडे थोडं कॉम्प्रोमाइज करा. आणि चहा. आणि चहा दोघींनाही चहा प्रचंड आवडतो. आय वॉज अबाउट टू म्हणजे आता मी त्यातल्या त्यात माझे डायटिशियन म्हणत होते की चहामध्ये साखर न घालता पी. मग ते मी फॉलो करते की चहामध्ये साखर नको पण चहा पाहिजे. फॉलो करते. हो, विदाऊट शुगर चहा घेते, पण चहा नाही सोडू शकत. चहा नाही सोडू शकत. बिलकुल. वा वा वा. सगळ्यात शेवटचं आता सिच्युएशन मी तुम्हाला देतोय की एखादी डिश एखाद्या ठिकाणी खूप छान मिळेल म्हणून ऑर्डर केली आणि डिसअपॉइंट झालाय, असं कधी झालंय? एखादी डिश म्हणजे खूप खूप एक्साइटमेंटने अरे काहीतरी हे ना मेनू कार्डवरती खूप वेगळं दिसतंय, काहीतरी छान दिसतंय म्हणून ऑर्डर केलं आणि त्याची चव एकदम फियास्को झाला, असं कधी झालंय का? हो येस झालंय, पण याच्या अपोजिट जास्त झालंय आमचं. काय की सगळंच खूप छान येतं, स्पेशली बँकॉक. हो ते एक किस्सा सांगतो. सांगूया आधी पिऊन घ्या. आम्ही दोघी बँकॉकला गेलेलो. असंच दोघींना खूप कंटाळा आला कामाचा आणि एक ब्रेक हवा म्हणून दोघींनीच ठरवलं की एक 3 दिवसाची ट्रिप करायची. सो आम्ही बँकॉकला प्लॅन करून गेलो. आम्ही दोघींनी 3 दिवसात एवढं खाल्लं असेल, सकाळी उठेपासून तर रात्री झोपेपर्यंत आम्ही फक्त खाल्लंय आणि फिरलो. हो, पण आम्ही खूप चाललोय. म्हणजे तिथे बेसिकली होतं काय, मला असं वाटतं की तिथे खाणंही होतं पण चालणंही खूप होतं. पण तिकडे जे जे आम्ही ऑर्डर केलं प्रत्येक डिश आम्हाला आवडली. म्हणजे चांगली निघाली. असं फियास्को असं नाही झालं. म्हणजे इनफॅक्ट हे खरं तर मॅक्सिमम टाइम्स अदर वे असतं की तुम्ही कुठेतरी फॉरेन मध्ये गेलात किंवा आउट ऑफ इंडिया गेलात,
तिकडे तुम्हाला माहिती नसतं काय खायचं. बेसिक आपल्याला सगळं माहिती असतं बरोबर, की हे बरोबर. आणा ते आणा. तिथले जे आपण ऐकलेले डिशेस असतात ते तर आपण ऑर्डर करतो. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही असं अनेक वेळेला केलंय की हे ट्राय करूया, हे बघ हे ट्राय करूयात, असं म्हणजे जे नावं पण आम्हाला माहिती नाहीत किंवा त्यांच्या देशात आम्हाला प्रोनाऊन्स पण करता येत नाही, हो. पण तरी सुद्धा ते डिशेस चांगल्या निघाल्या. त्यामुळे वी हॅव बीन अ लिटल लकी. पायनॅपल मधला राईस वगैरे आम्ही ऑर्डर चित्र बघून ऑर्डर केलेला. पायनॅपल मधला राईस. पायनॅपल मधला राईस इतका आणि स्ट्रीट राईस. म्हणजे आम्ही दोघी अशा खूप Right. फॅन्सी ठिकाणी जेवायला जाणाऱ्यातल्या नाही आहोत. इथेही खातोच आम्ही, नाही फूड असं नाही, ट्रकवर खाल्लेला. पण आम्ही फूड ट्रक वरती स्ट्रीट फूड हा. हे आम्हाला एवढं आवडलं तिथलं. आणि अंडा रोटी. अंडा रोटी, अंडा रोटी. क्रेप, चॉकलेट क्रेप. जेवढं तुम्ही बस आता जास्त भूक सांगा तेवढं लागली. आमच्या क्रू मधल्या तिथल्या लोकांना सगळ्यांना असं होतं की अरे आम्हाला पण हे खायचंय सगळं. सो एक काम करूयात, आपलं शॉर्ट्स जे आहेत ते झालेले आहेत, गप्पांकडे पुढे न्यायचं आहे, आपलं फूड पण येणार आहे. सो मी पुन्हा एकदा अक्षदांना रिक्वेस्ट करणार की प्लीज हे क्लिअर करा म्हणजे आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊ.